माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्याचे संकेत वनताराने दिलेले आहेत, मात्र त्यासाठी काही अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे। माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्याचा निर्णय हा वनताराचा नव्हता, तर कोर्टाच्या आदेशामुळे हे करावं लागल्याचं त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। कोल्हापुरातल्या नांदणी गावातील माधुरी महादेवी हत्तीण सध्या वनतारामध्ये उपचार घेतेय। तिला कोल्हापुरात परत आणण्यासाठी जनआंदोलन छेडलं गेलेलं असताना ज्या वनतारात तिला नेण्यात आलंय त्यांनी महादेवी हत्तीणीवरील उपचारांची माहिती देत तिला कोल्हापुरात परत पाठवण्याचे संकेत दिलेत। मात्र त्यासाठी काही बाबींची पूर्तता करणं गरजेचं आहे। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनतारानं दिलेत। त्यासाठी अधिकृत वन्यजीव खात्यानं तसेच जैन मठानं न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल करणं गरजेचं। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसंच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करावं। न्यायालयानं आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी। माधुरीसाठी आता आपल्याकडे वनतारामध्ये जे दुसरे काही हत्ती आहेत तिच्या वयाच्या आसपासचे आणि शांत असलेल्या स्वभावाने, तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करते आहेत आणि असं दिसतं की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकीच्या त्या हत्तींसोबत। आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून द्यायचं आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल। जे माधुरीवर प्रेम करतात, तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात, तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो। तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वनतारामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला। या सगळ्यात हत्तीणीचं हित जोपासणं हीच वनताराची भूमिका होती, हेही स्पष्ट करण्यात आलंय। उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्यानुसार या हत्तीणीचं हित जोपासणं हे प्रमुख उद्दिष्ट। कायदेशीर उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शकता यांचं पालन करणं, हत्तीणीच्या प्रकृतीचे संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि तटस्थ निरीक्षकांचे पाहणी अहवाल यांचा समावेश। महादेवीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा विचार करता धार्मिक प्रथांमध्ये प्रत्यक्ष हत्तीला नेऊ नये। धार्मिक प्रथांमध्ये हत्तीची यांत्रिक प्रतिमा वापरली जावी। या उपाययोजना झाल्यास माधुरी हत्तीण कोल्हापूरला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। वनतारानं याबाबतचे संकेत दिलेत। आता आंदोलनकर्त्यांनीही याची दखल घेत कायदेशीर प्रक्रिया राबवण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।